त्यांनी गॉगल बिगल घालून पोरांना शाळेत पाठवलेलं आहे. लवकरच पोहोचणार. 0 माईल पासून सुरुवात. 0 माईलला बदलवलं का सध्या? तेच फोटो काढून राहिलो. सगळेजण बघून झाले. तामिळनाडूची गाडी होती, MP ची गाडी होती, कर्नाटकाची होती. दोनच तास झालेले. सह्याद्री सारखा गड दिसतोय. डोंगराच्या तिकडे नर्मदा म्हणून असं आहे का? आता तर नर्मदा मागे गेली. आता प्रयागराजकडे अजून 4 तासाचा रस्ता. अशा प्रकारे आम्ही पोचलो आहे सेक्टर 18 आणि आता विश्व हिंदू परिषदच्या कार्यालयात आम्ही जाणार. ते थोडं शोधावं लागेल. मॅडम जागे आहे. चला आता पुढचं पुढे पाहणार. कल्पवृक्ष विश्व हिंदू परिषद यांचे कार्यालय. आम्ही विश्व हिंदू परिषदच्या टेंटमध्ये काल उशिरा पोचलो, झोपलो आणि आता तयार होऊन खूप मोठे टेंट सेवा केलेली आहे. इथपासून इथपर्यंत तिथपर्यंत धुकं आणि आता आम्ही तो तयार होऊन चाललेलो. हां मॅडम नमस्कार. असा फोटो याच्यात नाही आता. संगमकडे चाललो. त्रिवेणी संगम. जय शंभो. आम्ही आलेलो आहे संगमाची गर्दी दिसते ती संगम. चला जय श्रीराम. नीचे उतरो. चलो थोड़ा सा ऊपर कर ले, ज़्यादा कर इतने की जाम. ले बेटा लगा क्या बोले. अशा प्रकारे आमचे स्नान झालेले आहे. सगळे महाराज आम्ही बघायला आता चाललेलो. स्नान संपूर्ण 144 years. अशा प्रकारे आमचे स्नान झालेले आहे. सगळे महाराज आम्ही बघायला आता चाललेलो. स्नान संपूर्ण 144 years. स्वतःला ती
दिखाई दे रहे हैं. 360. ते फिरवायचं आहे तिथे. कपड़े इत्यादि कम से कम 10 मीटर दूर पर ले ताकि अन्य श्रद्धालु भी घाटों पर सुगमता से पहुंचकर स्नान कर विश्व हिंदू परिषदमध्ये श्री रामानुजाचार्यांचा व्हिडिओ बनवण्यात आला आणि ते गोल फिरत आहे. आणि आता वापस नागपूरकडे चाललो आहे. हा सगळ्यात मोठा पूल आहे याच्यावर. इकडून रेल्वेचा पूलही दिसतोय. आणि पूर्ण रात्री इथे लाईट लागले होते. रात्री व्हिडिओ शूटिंग नाही घेतलं. पूर्ण इथे मठ वेगवेगळे आपले हे बनवलेले. वापस नागपूर आपल्या लक्ष्मण झुल्यासारखा इथे एक पूल बांधलेला आहे. त्याच्यावर आम्ही आता चालू आहे पटापट. चल.